जेव्हा पण माझी मम्मी फिरायला वगैरे जाते ना, म्हणजे आउट ऑफ टाउन वगैरे, तेव्हा पप्पांसाठी आणि बहिणीसाठी जेवण मी इथूनच बनवून घेऊन जाते. तर त्या दिवशी माझ्या बारक्या बहिणीची फरमाईश सांगते तुम्हाला. तिचं कसं असतं की पोळी भाजी ताई आणू नको, काहीतरी स्पेशल आणि यम्मी बनवणार. तर इथे मी आज बनवते व्हेज बिर्याणी. एकदम सोप्या पद्धतीने बनवते, पण चवीला एकदम टेस्टी लागते. तर सर्वात आधी तर इथे मी राईस घातला उकळत, त्यात मी थोडे खडे मसाले टाकले, लिंबू टाकला आणि त्यानंतर कांदा मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केला. आणि त्यानंतर व्हेज बिर्याणी बोललो तर पनीर तर येतोच, तर मस्तपैकी पनीर इथे मी मॅरिनेट करायला घेतला. मग इथे मॅरिनेशन साठी मी घेतला एव्हरेस्टचा गरम मसाला, किचन किंग मसाला, देन बिर्याणी मसाला प्लस आपले नॉर्मल मसाले जसं लाल मिर्च, हळद, धना जिरा पूड आणि लास्टला मी ते सगळं टाकून मिक्स केलं. नंतर सेम प्रोसेस मध्ये मी ना बटाटा पण मॅरिनेट केला आणि त्यानंतर मी हे सगळं सेम पॅन मध्ये थोडंसं सॉटे करून घेतलं. बटाटा चांगल्यापैकी फ्राय करून घेतला आणि त्यानंतर आपल्याला लागायचंय आपल्या बिर्याणी बनवायच्या प्रोसेसला. सो त्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला टाकायचंय तुपामध्ये टाकायचंय कांदा, मग त्यात टाकायची मिरची आणि मग आलं लसूण पेस्ट टाकायची, कारण त्याशिवाय तर टेस्ट येणारच नाही. मग ते मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर इथे टोमॅटो टाकायचा, तो पण मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर इथे मसाले टाकायचे. तर इथे मी बेसिकच टाकले लाल मिर्च, आपली हळद, धना जिरा आणि ऑब्व्हियसली खूप सारा बिर्याणी मसाला. आणि मग मीठ टाकायचंय, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय. आणि त्यानंतर मस्त मसाल्यासोबत सगळं काय शिजल्यानंतर आपल्याला टाकायचंय दही. आता दही इज व्हेरी मस्ट फॉर दिस. आणि मग मिक्स करून परत थोडा वेळ 2 ते 3 मिनिटं फ्राय झाल्यानंतर इकडे थोडेसे पनीर पीसेस टाकायचे आणि वरती राईस लेअरिंग करायचा. आता राईस छानपैकी लेअर झाल्यानंतर वरती अजून आपले पनीरचे पीसेस टाकायचे, आपला फ्राईड ऑनियन टाकायचा. मग इथे मी घेतले आहे पुदिना, तो पण थोडासा टाकायचा. मग परत एकदा राईसची लेअरिंग करायची आणि मग वरती आपल्याला टाकायचे पनीर. इथे मी बटाट्याची कापं पण टाकली आहे, मग आपले फ्राईड ऑनियन्स आणि पुदिना. आता इथे आपल्याला लास्ट गोष्ट टाकायची ती म्हणजे सॅफ्रनचं पाणी. ते मस्ट आहे हा, त्याने टेस्ट एकदम भारी येते. मग आपल्याला इथे परत कुक करायला ठेवायचंय आणि आपली बिर्याणी इथे रेडी झालेली आहे. आणि ही खायला तर इतकी टेस्टी लागली ना, सगळ्यांनाच आवडली. ऑल्सो या डिशला 4 चांद लावण्यासाठी सोबत ना तुम्ही रायता आणि सॅलेड घ्या.